नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी जराशी वेगळी आहे. आपण लहान मुलांना एक सेमी सॉलिड जेवण जेव्हा सुरू करतो त्याच्यासाठी एक बेबी फूड फॉर्म्युला आज दाखवते आहे. खूप पौष्टिक आहे, वेगवेगळी धान्य ॲड केलेली आहेत. सगळ्यात पहिले तर आपण ज्वारी भाजून घेतलेली आहे, थोडीशी बाजरी मिक्स केलेली आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे आपण. जसे पॉपकॉर्न फुलतात गरम भांड्यामध्ये त्याप्रमाणे ज्वारीसुद्धा फुटते, अशी पॉपकॉर्नसारखी लाह्या बनतात त्याच्या. तशा लाह्या थोड्या सुरुवात झाल्या की आपण ज्वारीला कढईतून बाजूला काढायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे ज्वारीच्या लाह्या फुटायला लागल्या की आपण ज्वारी कढईतून काढून बाजूच्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवर आपण हे भाजून घेतो आहे सगळं. हे बघा, अशा लाह्या बनायला लागल्या, याचा अर्थ ज्वारी चांगली भाजून झालेली आहे. याच्यानंतर आपण थोडे गहू घेतलेले आहेत. गव्हाचे सुद्धा लाह्या फुटतात, त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत. थोडा रंग बदलायला लागला म्हणजे त्याचा अर्थ गहू चांगले भाजून झाले आहेत. त्यालासुद्धा आपण वेगळ्या परातीत काढून घ्यायचं आहे, ज्वारीवर टाकून घ्यायचं आहे. इथे आपण बघू शकता गव्हाचा रंग हळूहळू बदलतो आहे. थोडे ब्राउनिश व्हायला लागले आहेत गहू, याचा अर्थ ते झालेले आहेत. याला दुसरे आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ज्वारीवरती. अशा प्रकारे चमच्याने हलक्या हाताने मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत नाचणी. 1 कप भरून घेतलेली आहे आपण. नाचणीसुद्धा 1 ते 2 मिनटं छान भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळी धान्य एकावर एक काढून घ्यायची आहेत. आता आपण घेतली आहे मसूर डाळ. ही सगळी जी धान्य तसेच या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भाजून नंतर आपण त्या छान दळून आणायच्या आहेत, त्याची पावडर बनवायची आहे. आणि ही पावडर आपण लहान बाळांना जे सेमी सॉलिड फूड सुरू करतो, जसं खीर किंवा बारीक खिचडी पातळ केलेली किंवा उपमासारखं बनवून, त्याच्यासाठी ती पावडर वापरायची आहे. आता आपण घेतलेली आहे मूग डाळ. प्रमाण तुम्ही बघू शकता, जवळजवळ 1 कप 1.25 कप प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे. गहू थोडे जास्त होते, ज्वारी थोडी जास्त होती. मूगडाळ झाल्यानंतर आपण सालीची मूगडाळ घ्यायची आहे. हिरव्या सालीची जी मूगडाळ मिळते आहे ती सुद्धा आपण घ्यायची आहे. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे आहेत सगळ्या या गोष्टी आणि वेगळ्या ताटलीमध्ये काढून घेतो आहोत. आता घ्यायचे आहेत तांदूळ. तांदूळाचं प्रमाणसुद्धा जास्त आहे, जवळजवळ 3 कप आपण घेतलेले आहेत तांदूळ. जे आपले रेग्युलर तांदूळ आपण वापरतो तेच घेतलेले आहेत इथे. या सगळ्या गोष्टी भाजून घेतल्यामुळे बाळांना पचायला खूप हलक्या होतात. तांदूळसुद्धा 4 ते 5 मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. यालासुद्धा आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. यानंतर आपण घेणार आहोत मखाणे. मखाणे जवळजवळ 100 ते 200 ग्रॅम आपण घेतो आहोत आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला असं मोकळं ठेवायचं आहे. भरपूर वेगवेगळे घटक टाकतो आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने पोषण मिळणार आहे मुलांना. हे मखाणे काढले, अजून थोडेसे मखाणे आपण करतो आहोत गरम. छान कुरकुरीत होतात. मखाण्यांमध्ये नुसतं आपण तेल तिखट मीठ टाकूनसुद्धा जरी खाल्लं तरी खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात. आता आपण घेतले आहेत पोहे. पोहेसुद्धा जवळजवळ 1 ते 1.5 कप घेतलेले आहेत.
छानपैकी भाजून घ्यायचे आहेत पोहे. आपण इथे बघू शकता थोडासा पोह्यांचा रंग बदलत चाललेला आहे. याचा अर्थ ते झालेले आहेत छानपैकी भाजून. त्यांना साईडला काढून घ्यायचे आहे आपण. हे आम्ही 2 वेगवेगळ्या दिवशी बनवल्यामुळे वेगवेगळ्या कढया वापरलेल्या आहेत. कुरकुरीत झालेले आहेत पोहे छान. आता आपण कढईमध्ये पुढचं साहित्य घेऊया, जे आहे जिरं. जिरं पचनासाठी चांगलं असतं, त्यामुळे आपण जिरं पण याच्यामध्ये घालणार आहोत. 1 वाटीभर जवळजवळ घेतलेलं आहे. पोटासाठी खूप चांगलं असतं लहान बाळांच्या. गॅस निघून जाण्यास मदत होते, त्यामुळे जिरं आपण ॲड केलेलं आहे. थोडं भाजलं की जिऱ्याचा वास यायला लागला की बाहेर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोड्या ओवा भाजून घेणार आहोत. ओवा 1 ते 1.5 चमचाच घ्यायचा आहे आपल्याला. हे पूर्ण साहित्य मिळून जवळजवळ 1.5 ते 2 किलो माझं सामान पावडर बनणार आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये छान भरून ठेवली की ती छान राहते स्टोरेजसाठी. 7-8 लवंगा भाजून घेतो आहेत आपण. या सगळ्या गोष्टी मिळून बाळांना खूप चांगलं पोषण देतात, वजन वाढण्यासाठी मदत करतात, तसेच पचनाला सुद्धा या चांगल्या असतात. लवंग घेतला आहे, दालचिनी घेतली आहे. दालचिनी सुद्धा भाजून घ्यायची आहे. यानंतर आपण घेणार आहोत साबुदाणा. साबुदाणा 1 वाटीभरच घेतलेला आहे आपण. दोन 3 मिनिट भाजल्यानंतर याला आपण साईडला काढून घेणार आहोत. आता भरपूर वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. तुम्ही व्हिडिओ बघताना हे साईडला लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल तयारी करायला. शेंगदाणे घेतलेले आहेत 1 ते 1.5 कप. शेंगदाणे भाजून थोडे त्याच्यावर असे काळे डाग यायला लागले की याला आपण साईडला काढून घेणार आहोत. या पावडरपासून आपण खीर बनवू शकतो, खिचडी बनवू शकतो किंवा हलका मऊ असा उपमा बनवू शकतो लहान मुलांसाठी. ज्यांना नुकतेच दात यायला लागले आहेत अशा मुलांना सेमी सॉलिड फूड आपण जे स्टार्ट करतो, खूप चांगला ऑप्शन आहे ही पावडर म्हणजे. आता आपण घेतोय रवा. मार्केटमध्ये मिळणारे रेडीमेड फूड फक्त पाणी घालून देण्यापेक्षा असं घरी बनवलेलं होममेड पावडर कधीही चांगली. असा छान रंग बदलला, छान भाजून झाला रवा की रव्याला आपण कढईतून बाजूला काढून घेणार आहोत. हे सगळं आपण ड्राय रोस्ट करतो आहे, काहीही टाकत नाही आहे याच्यामध्ये तेल किंवा तूप. हा झाला रवा भाजून. याच्यानंतर थोडेसे आपण काजू बदाम याच्यात ॲड करणार आहोत. सुकामेवा, काजूनंतर आपण थोडेसे बदाम ॲड करणार आहोत. बदाम बुद्धीच्या विकासासाठी, मेंदूच्या विकासासाठी खूप चांगलं असतो. बदामला सुद्धा आपण 2-3 मिनिट ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. थोडा मोठा व्हिडिओ आहे, पण नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या ओळखीमध्ये ज्यांना लहान बाळ आहेत त्यांना ही नक्की पावडर बनवायला रेफर करा. थोडी बडीशोप घेणार आहोत. बडीशोप खूप चांगली असते पोटाच्या विकारांसाठी. पोट दुखतं लहान बाळांचं, गॅस होतात,
किंवा पचनाची समस्या असते तर तेव्हा बडीशोपाचं पाणी आपण देतो. सो त्याच्यामुळे आपण बडीशोपसुद्धा इथे ॲड केलेली आहे छानपैकी भाजून. आता आपण थोड्या काळी मिरी भाजून घेतो आहोत. याच्यानंतर आपण पुढचं जे साहित्य घेणार आहोत ते आहे धणे. धणे पण छान भाजून आपण ॲड करायचे आहेत मिश्रणामध्ये. सर्व साहित्य 1 ते 2 मिनिट किंवा 4 ते 5 मिनिट आपल्याला भाजायचं आहे. मेथी दाणे, 1 ते 2 मिनिट मेथी भाजल्यानंतर मेथीला सुद्धा आपण मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे. हे आपण बघू शकता. आता एक थोडंसं शेवटचा इन्ग्रेडियंट राहिला आहे तो म्हणजे तीळ. थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहेत आपण, ते सुद्धा आपण याच्यात ॲड करणार आहोत. तीळ असे छान भाजून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपण याच्यात मिक्स करायचे आहेत. आणि अशा प्रकारे दळून आल्यानंतर ही अशी पावडर बनते आणि खूप पौष्टिक पावडर आहे. खीर बनवा, खिचडी बनवा, उपमा बनवा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीला फॉलो करायला विसरू नका.